2024 हे वर्ष मनोरंजन क्षेत्रासाठी खूपच चांगले राहिले। यावर्षी अनेक मराठी कलाकारांनी आपली लग्नगाठ बांधली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की 2024 या वर्षात कोणकोणत्या कलाकारांनी लग्नगाठ बांधली आणि आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 6 जानेवारी 2024 रोजी अभिनेत्री पौर्णिमा मनोहर यांचा मुलगा ऋषी मनोहर विवाह बंधनात अडकला। ऋषी मनोहर याने नाटक, मालिका आणि चित्रपट यातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत। ऋषी याच्या बायकोचे नाव तन्मयी पेंडसे असे आहे। ती प्रसिद्ध डेंटिस्ट आहे। 2023 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता आणि तब्बल 6 महिन्यांनी त्यांनी लग्न केले। त्यांच्या लग्नाला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती। 1 फेब्रुवारी 2024 रोजी अभिनेत्री शिवानी सुर्वे ही अभिनेता अजिंक्य ननावरे याच्यासोबत लग्नबंधनात अडकली। अभिनेता अजिंक्य ननावरे हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत मुख्य भूमिकेत होता। या मालिकेतील अजिंक्य ननावरे यांनी साकारलेल्या अद्वैत या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली होती। अभिनेता अजिंक्य ननावरे आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे यांची पहिली भेट तू जीवाला गुंतवावे या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर झाली होती। या दरम्यान त्यांच्यात छान मैत्री झाली आणि हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले। अभिनेता अजिंक्य ननावरे आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे ही जोडी 9 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होती। आता त्यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली आहे। 24 फेब्रुवारी 2024 रोजी अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर हे लग्नबंधनात अडकले। प्रथमेश याच्या टाइमपास 3 या चित्रपटाच्या दरम्यान त्यांचे प्रेम फुलले। कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रथमेश आणि क्षितिजा यांचा विवाह सोहळा पार पडला। 26 फेब्रुवारी 2024 रोजी 7व्या मुलीची 7वी मुलगी फेम अभिनेत्री तितिशा तावडे आणि दृश्यम 2 फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा लग्न सोहळा पार पडला। यावेळी तितिशाने पांढऱ्या रंगाची 9वारी साडी नेसली होती, ज्याला सोनेरी रंगाची नक्षी आणि काठ होता, तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली होती। या दोघांचा शाही विवाह सोहळा जवळचे नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत मोठ्या दणक्यात पार पडला। त्यानंतर 28 फेब्रुवारी 2024 रोजी मराठी मनोरंजन सृष्टीतील कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत ही सिद्धेश चव्हाणसोबत लग्नबंधनात अडकली। पूजाने लग्नात हिरवा चुडा, भरजरी दागिने आणि लाल रंगाची साडी नेसली होती, तर दुसरीकडे सिद्धेशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती। पूजा सिद्धेशच्या लग्नात अभिजित व सुखदा खांडेकर, प्रार्थना भैरे व तिचा नवरा अभिषेक जावकर, भूषण प्रधान, वैभव तत्ववादी, मुरमई देशपांडे, सिद्धार्थ चांदेकरसह अनेक मोठमोठे सेलिब्रिटी उपस्थित होते। पूजा सिद्धेश यांचं अरेंज कम लव्ह मॅरेज आहे। सिद्धेश मुंबईचाच आहे। कामानिमित्त तो आता ऑस्ट्रेलियात शिफ्ट झालाय। तो सिने इंडस्ट्रीतला नसून फायनान्स क्षेत्रात काम करतो। 3 मार्च 2024 रोजी जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय कलाकार योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुल यांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली। सौरभ आणि योगिता यांनी मालिकेत पती पत्नीची भूमिका साकारली होती। आता ते खऱ्या आयुष्यातील नवरा बायको झाले आहेत। जीव माझा गुंतलामध्ये योगिताने अंतरा तर सौरभने मल्हारची पात्र साकारलं होतं। घराघरात अंतरा मल्हारची जोडी आणि नायिकेची हमसफर रिक्षा लोकप्रिय झाली होती। आता छोट्या पडद्यावरील अंतरा मल्हारची ही लाडकी जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे। 21 एप्रिल 2024 रोजी अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अभिनेत्री अमृता बने यांनी लग्नगाठ बांधली। कन्यादान या मालिकेच्या सेटवर अमृता आणि शुभंकरची ओळख झाली, तर मालिकेतही त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती। त्यांनी साकारलेली वृंदा आणि राणा ही भूमिका खूप गाजली। या मालिकेदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले। पुढे जाऊन त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला। शुभंकर हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा असून अश्विनी यांनीही अनेक मालिकांमध्ये काम करत स्वतःची ओळख बनवली होती। आईच्या पावलावर पाऊल ठेवत शुभंकर यांनी देखील मराठी सिने इंडस्ट्रीत स्वतःची ओळख बनवली। लवकरच तो छावा या विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमात काम करणार आहे। 22 एप्रिल 2024 रोजी ठिपक्याची रांगोळी मालिकेतील शशांक म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरे आणि ऋतुजा धारप यांनी लग्नगाठ बांधली। चेतन ऋतुजा हे गेले अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते। अखेर दोघांनी 22 एप्रिल 2024 रोजी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली। 25 ऑक्टोबर 2024 या दिवशी अभिनेता पृथ्वी प्रताप आणि प्राजक्ता वायकुळ यांनी लग्नगाठ बांधली। पृथ्वी याने महाराष्ट्राची हास्य यात्रामधून मराठी सिनेविश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले। प्राजक्तानं MBA केलं असून ती सध्या कॉर्पोरेट क्षेत्रात HR म्हणून काम करत आहे।
तसेच ती गेल्या 9 वर्षापासून जी आहे ती नोकरी करत आहे। 17 नोव्हेंबर 2024 रोजी अभिनेता निखिल राजशिर्के आणि चैत्राली मोरे लग्नबंधनात अडकले। निखिल राजशिर्के बिग बॉस मराठीच्या 4थ्या पर्वात सहभागी झाला होता। त्यावेळी देखील त्याची मोठी चर्चा झाली होती, मात्र पहिल्याच आठवड्यात तो एलिमिनेट झाला होता। त्यानंतर 26 नोव्हेंबर 2024 रोजी सारं काही तिच्यासाठी फेम अभिनेता अभिषेक गावकर याने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनाली गुरव हिच्यासोबत लग्न केले। दोघांनीही लग्नासाठी पारंपरिक पेहराव केला होता। सोनाली हिने नऊवारी साडी तर अभिषेक याने धोतर नेसले होते। 29 नोव्हेंबर 2024 रोजी अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि पवन हे लग्नबंधनात अडकले। कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। रेश्माच्या पतीचं नाव पवन असं आहे। तिने फोटो शेअर करताना त्याला टॅग केला आहे, पण त्याचं इंस्टाग्राम अकाउंट हे प्रायव्हेट असल्यामुळे त्याच्याबद्दल फार काही समजू शकलो नाही। रेश्मा आणि पवन यांचं अरेंज मॅरेज असल्याचं म्हटलं जात आहे। 14 डिसेंबर 2024 रोजी झी मराठी वाहिनीवरील शिवा मालिकेतील मुख्य अभिनेता शाल किंजवडेकर आणि श्रेया डफळापूरकर यांनी लग्नगाठ बांधली। शाल आणि श्रेया एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून डेट करत होते, त्याचप्रमाणे त्यांचा साखरपुडाही झाला होता। आता अखेरीस या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे। श्रेया ही व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे। 14 डिसेंबर रोजी आणखी एका सेलिब्रिटी जोडी लग्नबंधनात अडकली आणि ती म्हणजे अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर। किरण आणि वैष्णवीने काहीच दिवसांपूर्वी त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती। त्यानंतर 14 डिसेंबर रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले। त्यांची पहिली भेट देवमाणूस या मालिकेच्या सेटवर झाली होती। किरण गायकवाडच्या देवमाणूस आणि लागीर झालं जी या 2 मालिका प्रचंड गाजल्या होत्या। झालं जी या मालिकेत किरणने खलनायिकेची भूमिका साकारली होती, तर देवमाणूसमध्ये डॉक्टरची भूमिका त्याने साकारली होती। त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे। वैष्णवी कल्याणकर देखील एक उत्तम अभिनेत्री आहे। तिने तिकडी, देवमाणूस या मालिका केल्या आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की 2024 मध्ये कोणकोणत्या सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली। यापैकी तुमची आवडती जोडी कोणती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।